सर्वांना जय ख्रिस्त. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आज आपण लूक शुभवर्तनामधील काही महत्त्वाचे वचन पाहतोय. चला तर आपण सुरुवात करूया. आहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात, कारण देवाचे राज्य तुमचेच आहे. तुम्ही तृप्त व्हाल, त्यात तुम्हास दुःख व्हावे, कारण तुम्ही भुकेलेले व्हाल. जे आत्ता हसतात त्यांना दुःख व्हावे, कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल. तुमच्या शत्रूवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे चांगले करा, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचे अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि जसे मनुष्याने तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल, तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा. जसा तुमचा स्वर्गीय पित्या दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हाल. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा, म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. चांगल्या मनुष्याच्या त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो, आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो, कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखवाटे निघणार. पण चांगल्या जमिनीत पडलेले बी हे असे आहे की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात. मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे. आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्ही आमच्या प्रत्येक अपराधाला त्याच्या अपराधाची क्षमा करतो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत. उघड केले जाणार नाही असे काही झाकले नाही, व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही. मग येशू त्यांना म्हटला, सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा, कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते, तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होते असे नाही. देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे ज्या पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवतात, पण देव तुमचे अंतःकरण ओळखतो. जे लोकांस त्याच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेत अमंगळ आहे. जो कोणी स्वतःला उंच करतो त्यास कमी केले जाईल, आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्यास उंच केले जाईल. बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्यात स्वीकार करणार नाही, त्यांचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवले व ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. आमेन.